महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित अनंतराव पवार यांचा बारामती, पुणे जिल्हा येथे झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या चार्टर्ड विमानाने बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी अपघात घडवून आणला. या अपघातात अजित पवार यांसह तब्बल 5 लोकांचा मृत्यू झाला. अधिकारिक माहितीनुसार अपघात झालेल्या विमानात पवारांसोबत त्यांच्या सुरक्षा कर्मचारी, विमान कर्मचारी आणि पायलटचाही समावेश होता. लँडिंगच्या प्रयत्नात विमान प्रकाराने चाकातून बाहेर पडून ताबडतोब प्रचंड आगीस कारणीभूत ठरल्याचे चित्रण पाहायला मिळाले. या दुःखद घटनेबद्दल राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त केल्या जात आहेत. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनीही आपल्या संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. सर, आज विमान दुर्घटना झालेली आहे. अजित पवार यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. काय सांगाल असं? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे माननीय अजितदादा पवार यांचे एका दुर्दैवी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. खरं तर ही संपूर्ण महाराष्ट्राची एक मोठी हानी आहे. मनात अत्यंत वेदना झालेल्या आहेत. मी त्यांना आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांची एक आठवण देखील माझ्यासोबत आहे की मी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर बारामती नगर परिषदेतल्या त्या परिसरातल्या सगळ्या ज्या काही अतिक्रमण होते त्या अतिक्रमणासंबंधी एक प्रकरण माझ्याकडे सुनावणीसाठी आलं होतं. त्या प्रकरणामध्ये त्यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जरा एकदा बारामतीमध्ये स्वतः या, प्रत्यक्ष तिथली विकास कामं पहा आणि जे काही प्रकरण तुमच्याकडे आलेलं आहे त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या, परंतु आमच्या विकास कामांना समर्थन द्या आणि तुम्ही एकदा निश्चितपणानं बारामतीला आमचे पाहुणे म्हणून या, अशा पद्धतीचा फोन त्यांचा मला होता. खरं तर कार्यकर्त्यांच्या प्रतीची त्यांची तळमळ, आत्मीयता आणि विकासाप्रतीची प्रामाणिकता ही मनाला एक उत्साह देणाऱ्या गोष्टी आहेत. आज अशा एका मोठ्या नेत्याचं निधन होणं ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बाब आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपली व्यक्त करतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.